एक सुंदर स्टोरी आहे. दोन लाकूड तोडे ना जंगलामध्ये लाकूड कापायचं काम करत होते. दोघंही सकाळी एकाच वेळेला काम सुरू करायचे आणि मग दिवसभर काम करत राहायचे. त्यातला दुसरा जो होता ना तो मध्ये एक तास ब्रेक घ्यायचा आणि कुठेतरी जायचा. पहिला आपला तो बसल्या बसल्या सगळं लाकूड कापायचा. परंतु असं व्हायचं की दिवसाच्या शेवटी ना जो दुसरा आहे ना तो जास्त लाकूड कापायचा. हे त्या पहिल्याने बघितलं. 1 दिवस 2 दिवस 10-15 दिवस हा जास्त लाकूड कापतो. मग त्याने विचारलं की अरे मी सलग दिवसभर लाकूड कापतो, तू मध्ये 1 तास ब्रेक घेतो, जातोस कुठेतरी झोपतोस, तरी सुद्धा दिवसाच्या शेवटी तू जास्त लाकूड कसं काय कापतोस? तर तो म्हणतो तुला असं वाटतं ना मी 1 तास जाऊन झोपतो, तसं नाहीये. मी 1 तास जाऊन माझी जी कुऱ्हाड आहे ना, जी ॲक्स आहे त्याला मी धार लावतो, शार्पन करतो, माझे स्किल शार्पन करतो आणि त्याच्यामुळे माझं जे आउटपुट आहे ना ते तुझ्यापेक्षा चांगलं होतं. नाऊ दॅट इज द क्रक्स. आपल्या नेहमी असं वाटतं ना की 21-22 वर्षापर्यंत शिकलो, आता काय पुढे शिकायची गरज नाही आहे. दॅट्स रॉंग. आत्ताचा जो जमाना आहे ना तो लाईफ लॉंग लर्निंगचा आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचे स्किल शार्पन करावे लागतील, कारण आता जे स्किल्स आहेत ते पुढच्या वेळी चालतील असं नाही. सो यू हॅव टू कीप डुईंग दॅट. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या मुलांमध्ये हे लाईफ लॉंग लर्निंगची स्किल्स जे आहेत हे बिल्ड करणं, ही माइंडसेट बिल्ड करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तरच ते आयुष्यभर शिकत राहतील आणि आपली ॲक्स शार्पन करत राहतील.